गड आला पण सिंह गेला. शिवछत्रपती परिसर अभ्यास भाग 2 मधील आपण पाठ 14वा पाहत आहोत. माँसाहेबांची इच्छा. शिवरायांनी जयसिंगास दिलेले 23 किल्ले अजून मुघलाकडे होते. कोंढाणा हा त्यातलाच एक किल्ला. एक दिवस जिजामाता म्हणाल्या, शिवबा, कोंढाण्यासारखा बळकट किल्ला मुघलांच्या हाती असणे बरे नाही, तो परत घे. पुण्याजवळील कोंढाणा स्वराज्यात असावा म्हणून शिवरायही तळमळत होते. कोंढाण्यावरील मुघलांचा ताबा ही बाब जिजामाता आणि शिवराय यांच्या मनात सलत होती. शिवराय यांनी कोंढाणा घ्यायचा बेत केला, पण कोंढाणा जिंकणे अतिशय अवघड होते. शिवराय विचार करू लागले, या कामगिरीसाठी निवडावे कुणाला. कोंढाणा सर करण्याची कामगिरी फार मोठी होती. तानाजी मालुसरे. तानाजी आरंभापासून शिवरायाचा साथीदार होता. कोकणात महाडजवळ उमरठे गाव आहे, तिथला तो राहणारा. शिवरायांच्या कामात तानाजीला कुचराई दिरंगाई माहीतच नव्हती. शिवाय महाराज जी कामगिरी सांगतील ती हाती घ्यायला तानाजी केव्हाही तयार. मोठा हिम्मतवान गडी. तो अंगाने धिप्पाड होता, ताकदीने भारी होता, बुद्धीने चालाक होता. शिवरायावर त्याची अलोट भक्ती होती. आधी लग्न कोंढाण्याचे. तानाजी आपल्या मुलांच्या लग्नाच्या गडबडीत होता. त्याचा एकुलता एक मुलगा रायबा. तानाजीच्या घरी रायबाच्या लग्नाची तयारी जोरात चालली होती. लग्न 4 दिवसावर येऊन ठेपले होते. तानाजीला वाटले, महाराज आणि माँसाहेब यांना लग्नाला बोलवावे. तो शेलार मामाला बरोबर घेऊन रायबांच्या लग्नाचे आमंत्रण देण्यासाठी शिवरायांकडे आला. शेलार मामाने शिवरायांना लग्नाचे आमंत्रण दिले. शिवराय म्हणाले, शेलार मामा, तुम्ही रायबाचे लग्न उरकून घ्या. आम्ही स्वतः काही लग्नाला येऊ शकणार नाही, कारण आम्ही जातीने कोंढाण्याच्या कामगिरीवर जाणार आहोत. शिवरायाचे हे शब्द ऐकताच तानाजी म्हणाला, महाराज, तानाजी जिवंत असताना असल्या जीवावरच्या कामगिरीवर आपण जाणार, मग आम्ही कशाला. ते काही नाही. आधी लग्न कोंढाण्याचे, मग रायबाचे. कोंढाण्याच्या कामगिरीवर मीच जाणार, मला आशीर्वाद द्या. तानाजीचा बेत. तानाजी कोंढाण्याच्या स्वारीवर निघाला. कोंढाणा किल्ल्यावर जयसिंगाने नेमलेला उदयभान हा राजपूत किल्लेदार होता. तो मोठा कडक होता. गडाला 2 दरवाजे होते. दोन्ही ठिकाणी उदयभानाने पक्का बंदोबस्त केला. तेव्हा गडावर जायचे कसे. तानाजीने गोडाभोवती टेहळणी केली. पश्चिमेला उंच कडा होता, त्या बाजूला पहारा नव्हता. तानाजीने कडा चढून जायचा बेत केला. तानाजी आपल्या धाकट्या भावाला म्हणाला, सूर्याजी, तू 500 गडी घेऊन कल्याण दरवाजा गाठ. मी 300 मावळे घेऊन कडा चढून गडावर येतो. गड चढताच आम्ही कल्याण दरवाजा उघडतो. मग या तुम्ही आत. घुसा एकदम धुवा उडून शत्रूचा. चला. सूर्याजी आणि तानाजी दोघे 2 वाटांनी निघाले. कड्यावरून गडावर रात्रीची वेळ होती. तानाजी व त्याचे मावळे कड्यांच्या पायथ्याला काळोखात उभे होते. रातकिडे किरकिरत होते. तानाजीचे 5-6 तरुण मावळे कडा चढायला पुढे झाले. कडा केवढा उंच, पण ते कपारीस धरून कोठे फटीत बोटे घालून मोठ्या हिमतीने कडा चढून वर गेले. वर जाताच त्यांनी दोरांचे टोक एका झाडाला घट्ट बांधले. पण मग काय, तानाजी आणि त्याचे मावळे दोरावरून भरारभर वनारासारखे कडा चढू लागले. गडावर गेले. तानाजीचा पराक्रम. इकडे सूर्याजीने आपल्या मावळ्यासह कल्याण दरवाजा गाठला व तो उघडण्याची तो वाट पाहत होता. लढाईला सुरुवात झाली. उदयभानला खबर लागली.
नगारा वाजला. उदयभानाने सैन्य मावळ्यावर चाल करून आले. हातघाईची लढाई सुरू झाली. तलवारीला तलवार भिडल्या. सपासप वार होऊ लागले. ढाली खणानू लागल्या. मशालीचा नाद सुरू झाला. मावळ्यांनी कल्याण दरवाजा उघडला. तानाजी सिंहासारखा लढत होता. उदयभानाचे त्याच्यावर झेप घेतली. दोघांची झुंज सुरू झाली. दोघेही शूरवीर. कोणीही हटेना. इतक्या तानाजीची ढाल तुटली. त्याने हाताला सेला गुंडाळला. शेल्यावर वार झेलत तो लढू लागला. शेवटी दोघेही एकमेकांच्या वारांनी जबर जखमी झाले आणि धाराधीरती कोसळले. गड आला पण सिंह गेला. तानाजी पडला हे पाहून मावळ्यांना धीर खचला. ते पळू लागले. इतक्यात सूर्याजी व त्यांच्या बरोबरचे मावळे कल्याण दरवाजातून आत येऊन पोहोचले. आपला भाऊ पडलेला पाहून सूर्याजीला दुःख झाले, पण ती वेळ दुःख करण्याची नव्हती, लढण्याची होती. सूर्याजीने कड्यावरचा दोर कापून टाकला. पळणाऱ्या मावळ्यांना तो आडवा गेला आणि म्हणाला, अरे तुमचा पाप इथे मरून पडला आहे. तुम्ही असे भागूबाईसारखे का पळता? मागे फिरा. कड्यावरचा दोर कापून टाकला आहे. कड्यावरून उड्या टाकून मरा, नाहीतर शत्रूवर तुटून पडा. मावळे मागे फिरले. घनघोर लढाई झाली. मावळ्यांनी गड सर केला, पण गड सर करताना तानाजीसारखा शूर मोहरा धाराधीरती पडला. जिजामातेस व शिवरायाची बातमी कळली. त्यांना खूप दुःख झाले. गड ताब्यात आला, पण सिंहासारखा शूर तानाजी गेला. शिवराय खूप हळहळले आणि म्हणाले, गड आला पण सिंह गेला. कोंढाण्याचे सिंहगड हे नाव सार्थ झाले. ही घटना सन 1670 घडली. पुढे उमरठे गावी जाऊन शिवरायांनी रायबाचे लग्न केले.